पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील आदिवासी भागात तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न उग्र झाला आहे। या पार्श्वभूमीवर भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले। 23 किलोमीटरचा लॉंग मार्च करूनही प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते संतप्त झाले। पंचायत समितीत धाक देत पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। यानंतर अधिकारी व ग्रामसेवकांना सोबत घेऊन बालापूर, केगवा, कराचीपाडा परिसरात पाहणी करण्यात आली। पाहणी दरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले। स्थानिक नागरिकांना ओहाळाच्या काठावर खड्डा खोदून मिळणारे दूषित पाणी पिण्यास भाग पडत असल्याचे उघड झाले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाला तेच दूषित पाणी पिण्यास भाग पाडले। तसेच 24 तासांच्या आत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। या आंदोलनात कॉम्रेड शेरू वाघ, प्रकाश भोये, दिनेश भेकळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। आज आपण विक्रमगड तालुक्यात आलोय। हे कोणतं गाव आहे? केगवा, कराचीपाडा, डोंगरीपाडा, चिखलीपाड्यातला डोंगरीपाडा हे गाव आहे। ह्या गावामध्ये बघू शकता ही ताई प्रेग्नेंट आहे। गरोदर असताना सुद्धा तिला इथून 2 किलोमीटर लांब पाण्यासाठी यावं लागतंय। आणि पाणी तुम्ही बघू शकता हा कुठल्या परिस्थितीचा पाणी आहे। मगाशी आम्ही दाखवला की तो खड्डा आहे, त्या खड्ड्यामधून काढून ती लोक पाणी पित आहेत। आणि गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही तहसीलदारांवर एक मोर्चा काढला होता। त्यावेळी तालुक्याची बीडीओनं आम्ही सांगितलं होतं की आमच्या लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। 6 महिन्यापासून आम्हाला फसवणूक केली, आम्हाला पाणी दिला नाही आमच्या लोकांना। आणि म्हणून 23 किलोमीटर जो लॉंग मार्च चालला, त्या लॉंग मार्च दरम्यान आम्ही मागणी केली की आमच्या लोकांना पाणी द्या। आणि आज आम्ही त्याचा आढावा घेतला। बीडीओना जाऊन विचारलं की पाण्याचं काय झालं, तर बीडीओ सांगतात अजूनपर्यंत झालेलं नाही। आणि मग तालुक्याचे इंजिनियर, गावचे ग्रामसेवक आणि त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आलो। आणि आम्ही लोकांनी स्वतः पहिला तो पाणी चाखला आणि त्याच्यानंतर ग्रामसेवकांना आग्रह केला की तुम्ही सुद्धा हा पाणी प्या। तर त्यांनी पाणी पिल्यानंतर तो पाणी पुन्हा काढून टाकला, त्यांना पिण्यासारखे वाटला नाही पाणी। आणि असा पाणी स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सुद्धा आमच्या आदिवासी महिलांना पाणी पियावं लागतोय। सरकार आमच्या आरोग्याशी, आमच्या जीवाशी खेळ खेळतंय। तर आम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला आणि राज्य प्रशासनाला सांगायचं आहे की उद्यापर्यंत जर ताबडतोब ह्या लोकांना बिस्लेरीच्या पाण्याची सोय झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू। आणि मग संबंध महाराष्ट्रभरात सरकारला ह्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतील। आणि पत्रकारांना आम्हाला मोठ्या प्रमाणात विनंती करायची आहे व्हिडिओच्या मार्फत की ही बातमी तुम्ही दाखवा। आणि ही बातमी दाखवल्यानंतर 78 वर्षानंतर सुद्धा माझा आदिवासी समाज आज कशा परिस्थितीमध्ये राहतोय हे सरकारच्या समोर तुम्ही मांडा। एवढीच विनंती करतो। इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम। चला थोडासा घेत जाता नाही यांचा बाहेर येतील 10 तुम्ही बोलता ठराव दिलेले हे झालेलं आहे। तुम्हाला सर 6 महिने झाले, 6 महिने तुम्हाला पगार नाही दिले, तुम्ही सांगतील का? राहतील का? तर हे 6 महिने असे पाणी पितात। तुम्ही ही एक माणूस आहे, तेही माणूस ते का जनावर नाही मिळत। आज यांची परिस्थिती काय? समजा हा खड्डा आहे, या खड्ड्यातून पाणी याच्यात, त्यांना वाटतं हे पाणी एकदम शुद्ध झालं, फिल्टर झालं, परंतु ते पाणी ते त्याच्यातच आहे। त्याला काय मशीन लावलेलं नाही मिळत का ते पाणी तिकडे येतं असा। मग ही जबाबदारी ही पण केलेली पाहिजे। अहो आपण सुद्धा ग्रामीण भागातले लोक आहेत, आपण कर्मचारी, यांच्या काय समस्या तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे, सदस्याला सरपंचाला बोलून घ्यायला पाहिजे। जो पगार भेटतो तो कसला भेटतो? ह्या लोकांच्या सेवेसाठी ना। पूर्वी आम्ही सांगायचो भाषणामध्ये लोकांना की कोणीच आमचं हे नाही, फक्त ग्रामसेवक हा लोकांचा सेवक आहे। पण आता तो पण सेवक नाही राहिला, आता त्याला पण अधिकारी बनवून टाकला, बरोबर ना? आता ग्रामविकास अधिकारी करून टाकला, पहिला ग्रामसेवक होता। हा पाणी तुम्ही पिला? फक्त तुम्ही एक घोट पिऊन बघा। फक्त आहे ना बीडीओ साहेबांची किंवा तुमच्या अधिकाऱ्यांची तुम्ही काय होणार नाही, तुम्हाला काय फक्त पिऊ दे, तुम्ही फक्त पिऊ बाय दे जरा। मी पाणी पिऊन दाखवतो, तुम्ही नंतर प्या। मला पण साईडला खदुल बाई, मला पण प्यायला दे। हे बघा, हे पण मी पण पितो, तुम्ही फक्त बघा। हा पाणी तुम्ही प्या, आता तुम्ही प्या, काय वाटतं यांना दे। द्या त्यांना, म्हणजे आदिवासी त्रास होईल का? नाही, त्रास होईल ना? घ्या ना। असं काय नाही, आम्ही लहानपणी पिलेलं आहे। लहान नाही, आताचा फरक आहे। पहिला ना आताचा फरक आहे काय ती बघा तुम्ही। भाऊसाहेब, तुमची हद्द आहे आणि तुमच्या हद्दीतल्या गावाची तुम्हाला माहिती नसेल कुठं पाणी आहे, काय कुठं कोणती घरे आहेत। आजच्या तारखेला ही हद्दीचं कन्फ्युजन होतं की बाबा हे कराची पाड्यामध्ये आहे
की केगव्याच्या ऐका ना साहेब, कराची पाड्यामध्ये आहे की केगव्यामध्ये आहे? हा हेच पण कन्फ्युजन होतं. विक्रमगड तालुक्यातच आहे ना, हो, तालुक्यात पालघर ना. जिल्ह्यातच आहे ना, बरोबर आहे ना. महाराष्ट्रातच आहे ना, हो की ना, हो ना, पाकिस्तानला हो ना. आहे? नाही, तसं नाही. मग हा पाणी पहिला तुम्ही प्यायचा. हो, बरोबर आहे, तुम्ही पण एक मिनिट त्याची- ऐका, एक आम्ही मिनिट. लोक मूर्ख नाही मिळत. 6 महिन्यापूर्वी जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा आम्ही हाच पाण्याचा प्रश्न मांडला होता. तुमच्या बीडीओ साहेबांना आम्ही लिहून दिलं होतं ह्या बाबांचं नाव. 6 महिन्यापासून तुम्ही काय केलं? वस्तारा घेऊन काय ग्रामपंचायतला भादरत बसतात? का नाही पाण्याचा प्रश्न सुटला? हा पहिला पाणी प्या. दे बाई त्यांना पाणी देस प्या. तुमच्या गाण मस्तीमुळे हे सगळं होते लोकांना. लोक कुपोषण